भिनार विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या दोन संघादरम्यान धन्यवाद मित्रों. पुण्याच्या एकदा सर्वांचं मनापासून स्वागत असेल. आदित्य ठाकरे चषक 2017 स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस. ओमकार युवा स्वस्त आणि स्वस्तचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब. उमाकांत पाटील खरोखरच उमाकांत आणि दिना ही जोडी म्हटली तर एक कृष्ण आणि सुदामा अशी जोडी आणि या दोघांच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा सन्मान श्री दिनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग शो पाहतोय. सामन्याला प्रारंभ होतोय गावदेवी भिनार आणि सिद्धिविनायक अंजूर. सिद्धिविनायक अंजूर हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. गावदेवी भिनार या संघाला नाणेफेक करताना मात्र या ठिकाणी प्रथम फलंदाजी करेल. सॉरी मला वाटतं गावदेवी भिनार हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम एक धाडसी निर्णय घेतो फलंदाजी करण्याचा आणि सिद्धिविनायक अंजूर या संघाला त्या ठिकाणी पाचारणी केली ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 40+ या स्पर्धेत नामांकित खेळाडू जगदीशजी पाटील पुण्यागावचे सुपुत्र जगदीश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा. धन्यवाद जगदीश पाटील. तो सामना सुरुवात होतोय. दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झालेल्या गावदेवी भिनार संघाकडून आपण जो सामना बघतोय गावदेवी भिनार विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या दोन संघादरम्यान अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. सामना करेल फलंदाज सुनील. हेले मात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा इंचेलू अवांतर धावेने खातं उघडतोय गावदेवी भिनार संघ. भिनार संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 1. सुनील आणि हेमन ही जोडी मैदानात आहे गावदेवी भिनार संघाकडून. मुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. मिड विकेट मधून जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत एका धावे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगल निवडून होते तिथून. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे आणि दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर लढताना आपण पाहतोय दोन्ही संघांना. यावेळी मात्र शॉट अंपूल गेलेला मिड विकेट मध्ये कुठलीच संधी नाही. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने शिमारचे बाद चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. विश्व फलंदाज बनतोय चौकारीने आपला अकाउंट ओपन करणारा हे मनहारट. या चौकारीने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 6. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी चेंडूला फुल गेलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर कुठलीच संधी नाही. चेंडू जातो शिमारच्या बाद चौकार. मित्रांनो आपण पाहत असताना म्हणजे आदित्य ठाकरे चषक 2017 3-1 स्पर्धा पाहतोय आपण. ग्रामीण पूल मधील सामना गावदेवी भिनार विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. फुलटा चेंडू सोन गेलेला आहे. डीप मिड विकेट शिवार ग्लोरेश गगनचुंबी षटकार.
चेंडू आणि फलंदाजीमध्ये कुठलाही संपर्क होत नाही, चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेरोबा कोण आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपलास दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. निश्चित सुरई गावचे सामाजिक कार्यकर्ते सामान्य विनोद पाटील अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून आदित्य ठाकरेच्या इश्काचा खास करून सन्मानित दिना पाटील यांच्यासाठी आणि दोन्ही संघांसाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17. एक चांगली सुरुवात पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी दोन्ही सलामवीरांकडून. लिटिल मास्टर सुनील आणि बिग बर्ड हेमन हरट. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा जन्म झाला होता. 1963 मध्ये वेस्ट इंडिजचे रॉजर हॅरफर आणि 1966 मध्ये गॅरी क्रिस्टनचा सलामीवीर साथीदार अँड्रू हॅडसन. आज 1987 मध्ये लिटल मास्टर सुनील गावस्कर हा पाकिस्तान विरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आणि आजच्या दिवशी 1994 मध्ये वेस्ट इंडिजचा शैलीदार फलंदाज शिवनारायण चंद्रपाल आपला पहिला कसोटी सामना खेळला होता इंग्लंड विरुद्ध. आज 1996 मध्ये अंडरडॉग समजले जाणाऱ्या श्रीलंकन संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 2007 मध्ये 2 बिग अपसेट 2 विलेट फेर घडले होते जेव्हा पोर्ट्स ऑफ स्पेन मैदानावर बांगलादेश संघाने इंडिया संघाला पराभूत केला होता. आणि त्रिनिदाद या मैदानावर निश्चितच आयर्लंड संघाने बलाढ्य पाकिस्तान संघाला पराभूत केला होता. आणि आजच्या दिवशी 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार खेचला होता बुम बुम शाहिद आफ्रिदीने. साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज रॅन मॅकमिलन याच्या गोलंदाजीवर तब्बल 158 मीटरचा तो षटकार खेचला गेला होता. तालुका क्रिकेटचा जर विचार केला तालुका क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार दिपेश माले याच्या नावावर आहे, ज्याने हा कारनामा केला होता. हार्ट ऑफ सिटी बालाजी चषकामध्ये निश्चितच सूरज जोशी याच्या गोलंदाजीवर 1 मार्च 2016 या दिवशी सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. तर पहिल्या षटका समाप्तीने धावसंख्या ती 17. अब्राहम बेंजामिन डिलर्स एपी डिलरचा जर्सी नंबर आपल्याला धावफलकावर पाहतोय. 17 फेब्रुवारी 1984 मध्ये एपी डिलर्स याचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेट 500 सेंचुरीचा रेकॉर्ड आहे, ज्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. त्याचा जर्सी नंबर सध्या धावफलकावर पाहतोय 17. परेश येतोय, परेश महाजन एक्सपेन्स कंपनीवर गोलंदाजी मार्कवर. एवढे मात्र मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण, एका धाव समाधान मानावं लागते. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 18. विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा जर्सी नंबर आपल्याला आता मात्र धावफलकावर पाहायला मिळतोय 18. मात्र विराट कोहलीची जन्मतारीख 18 नव्हे तर 5 नोव्हेंबर या दिवशी विराट कोहलीचा आणि तालुका क्रिकेटमधील टेक्निकल फलंदाज अजय भोईरचा जन्म झाला होता. परेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल लिटिल मास्टर सुनील. यावेळी मात्र स्लॉट करण्याचा प्रयत्न, चेंडून बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू सरळ निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण जो सामना बघतो मित्रांनो सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध गावदेव भिनार या 2 संघादरम्यान अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 आपण पाहत आहोत. परेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा सोडून दिला जात आहे चेंडू. चांगला निर्णय फलंदाजाचा. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. आव्हान थोडं वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये बदल होतोय. या सिंगलने धावसंख्या ओढून होते ती 19. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. फसवा चेंडू
हलवरे चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ द फेस 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांचा जन्मदिवसाचा आकडा आपण धावफलकावर पाहतोय 19. परेश राईट आर्म ओव्हर द विकेट. सामनाकडे फलंदाज सुनील. यावेळी मात्र चेंडू हलवित आहे. चेंडूवरील क्षेत्ररक्षक अप्रतिम जल आणि फलंदाज फाईल. पहिला फलंदाज बाद होतोय सुनीलच्या रूपाने. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा ज्ञानेश्वर चिकणे आणि योगेश चिकणे या बंधूंकडनं या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर हरेश नवीन फलंदाज. यावेळी मात्र दिशा आणि चेंडू दिशा भरकटली जात आहे. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या एकीने धावेनं वाढून होते ती 20. बंदरामध्ये कल्लेर या संघाच्या नामांकित खेळाडू आमचे परम मित्र निलेश पाटील तसेच नंदन पाटील तालुका क्रिकेट नामांकित खेळाडू यांच्याकडे या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलं जातंय. शिवाय ग्लोरेश षटकार.
प्लेसमेंट चुकीच्या जागेवर फटका मारला जातोय आणि या अनुषंगाने फलंदाज आघाडीचा फलंदाज बाद होतोय. हेमंत O2Dचे आपण पाहू शकता कशा प्रकारे झेल कलेक्ट केला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं होतं. वाडिश लॉंग रिजन मध्ये प्लेसमेंट फार महत्वाचे असते. फटका मारल्यानंतर जागा मात्र चुकीची निवडती आणि या अनुषंगाने मात्र एक आघाडीचा फलंदाज बाद झाला होता. हेमंत मी म्हटलं होतं एक आघाडीचा गोलंदाज उत्तम चेंडूची फेक झाली होती. प्लेसमेंट ठीक नसल्या कारणाने या अनुषंगाने मात्र फलंदाज हेमंत बाद होतोय. संघाची धावसंख्या स्थिर, धावसंख्या 27, दुसऱ्याकडे बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज कुमार, संघातील सर्वात महत्वाचा गडी कुमार. बाळा एका सुंदर फेक डिफेन्स फटका प्लेसमेंट उत्तम पाहतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो. वन बॉल पहिल्या टप्प्यात चेंडूला कलेक्ट केलं जातं. उत्तम चेंडूची फेक झाली होती. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक, एकदा वर्जित करण्याची संधी. धावसंख्या होती ती 28. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. कुमार एक डावखुरा फलंदाज आहे. मोठ्या फटके मारण्याची क्षमता आहे. मित्र रेग्युलर ग्रामीण क्रिकेट असो की भिवंडी ओपन या दोन्ही सामन्यामधून उत्तम कामगिरी नेहमीच ह्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. असा फलंदाज गावदी भिनाऱ्या संघाचा कुमार. वेलेच्या संदर्भात दोन्ही संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. पंच आपणही वेळोवेळी वहन करायचं आहे. पुन्हा एकदा बाळासाहेब होतो महाराष्ट्र पंचांकडे गाडी घेतोय. राऊंडचा मारा, डावखुरा फलंदाज आणि चेंडूला सुंदर असं ड्राईव्ह केलं जात आहे. वाडिश लॉंग ऑन लॉंग अप यांच्यामधनं सुंदर असं चेंडूला कलेक्ट केलं जातं. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. एकदा संघाची धावसंख्या हळूच एकदा पुढे सरते. धावसंख्या होती 29. या दरम्यान निश्चितच जयदुर्ग सुरई संघाकडून निश्चितच आदित्य ठाकरे चषकासाठी प्रतीक पाटील, तेजस पाटील, आकाश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. बाळा आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती हरीश याला. बाळासाहेब जेवतोय रॅटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र थोडासा चेंज ऑफ द पेस परिवर्तन केलं होतं. चेंडूची गती कमी केली. माझा चेंडू लक्षात थोडासा बाहेरचा पंच वाईट चिकवण करते. अमांतर धाव आणि या अमांतर धावणे संघाची धावसंख्या होती ती 30. 2 बाद 30. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. चांगले गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होते बाळा. टू हरीश इनसाइड स्ट्रोक चेंडू थोडासा मिसटर्निंग स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू मिड ऑफला जातोय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नोमॅन्स लँडवर चेंडू पडतो आणि वेल होते. फलंदाजाकडे 2 धाव अर्जित करण्याची सहजगत्या 2 धाव पूर्ण करण्याची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. आपण जो सामना बघतोय गावदेवी भिनार विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण मित्रांनो पाहत आहोत. सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 मधील तिसरं षटक प्रगती पदावर. संघाची धावसंख्या ती 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा स्लॉक केलाय आणि वन्स बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू मिड विकेट रिजन सीमेच्या बाहेर जाणारा चौकार. चेंडू उत्तम फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदर असं केलं होतं. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये रवाना झाला होता. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमेच्या बाहेर जातोय आणि या चौकारणं संघाची धावसंख्या आता मात्र होती ती 36. 36 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि मित्रो या स्पर्धेला
आमच्या परम मित्र तालुका क्रिकेट बिसे पंच म्हणून ज्यांना आपण पाहतोय अंकुजी चौधरी शुभेच्छा पाठवतो. धन्यवाद अंकुजी चौधरी. तसेच चेंडूवर पुन्हा एकदा मोठा प्रहार होतो आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार वार शॉट सुंदर फटका प्रेक्षणीय फटका जबरदस्त फटका आपल्यातून फटका. जायचं त्या ठिकाणी आमचे परम मित्र आमचे मार्गदर्शक आणि खरोखरच आमच्या वयापेक्षा ज्यांचा अनुभव जास्त आहे क्रिकेट मधला सन्मान श्री मोरेश्वर गवडी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 40. एक उत्तम सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, उत्तम फाउंडेशन आहे. आपण पाहिलं गावदी भिनारा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो काही धाडसी निर्णय घेतोय आतापर्यंत मात्र तो जो काही निर्णय अतिशय योग्य आहे. कारण की 3 षटकांच्या अंती एक चांगली सुरुवात आहे. धावसंख्या ती 40. अंतिम षटकाला प्रारंभ सुरुवात शेवटचं अखेरचं निर्वाणीचं या डावाचं या पारीचं या इनिंगचं. दरम्यान जय हनुमान पोगाव संघाचा सलामीचा डॅसिंग फलंदाज तुषार शेलके याच्याकडून गावदेव भिनार संघाचा तसेच या चषकासाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. तीन षटका समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2:40 अशी धावसंख्या आपण पाहतोय गावदेव भिनार या संघाची. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. सुरुवात होते दिलीप संघातील सर्वात महत्वाचा अनुभवी असा खेळाडू सिनियर खेळाडू आहे दिलीप. चेंडूला मात्र थोडासा स्टॉक केलं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं मात्र एक संपर्क नव्हता. चेंडू जागेवर होतो. एक धाव अर्जित करण्याची संधी स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राप्त होते हरीश याला. संघाची धावसंख्या एकदा पुढे सकते धावसंख्या होती 41. मित्र आमचे परम मित्र आणि बीसी पंच म्हणून ज्यांना आपण सिनियर पंच भिवंडी ते नामांकित पंच आणि नेहमीच आम्हाला एक अतिशय चांगला कमेंट्स किंवा चांगला सल्ला यांच्या माध्यमातून मिळत असतोय असे आमचे परम मित्र आणि भादवड गावचे सुपुत्र सूर्यकांत मोरे बीसी पंच आहेत. सर्वात सिनियर पंच आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा. धन्यवाद सूर्यकांत मोरेजी. दिलीप वारिश या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा प्रहार वार शॉट एका मोहर लागली होती. आपण मात्र आणि फोकसमॅन कल्पेश केने कप्पू यांच्याकडून गावदेव भिनार संघासाठी आणि स्पेशली हेमन अरसाठी ऑल द बेस्ट आलेले आहे आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते भिनार संघाकडून. उत्कृष्ट फटका प्रेक्षणीय फटका जबरदस्त फटका. पुन्हा एकदा दिलीप चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं होतं मात्र चेंडू हा मध्ये शतरक्षक कुठल्या प्रकारची चूक नाहीये. पुढील सामना सुजाता स्पोर्ट्स पिंपलास श्यामजी घरत यांचा संघ त्यानंतर चिरोबा कोण या दोन्ही संघांना विना विलंब आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. अंतिम षटकाला प्रारंभ आहे. शेवटचं षटक संपताच आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मित्र गावदेवी एनजी 40+ संघातील नामांकित खेळाडू आमचे परम मित्र विजयजी म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेला आणि विशेष करून त्यांचा संघ या ठिकाणी उत्तम कामगिरी करतोय. सिद्धिविनायक अंजूर या संघाला त्यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद विजयजी. दिलीप कुमार चेंज ऑफ द पेस थोडस परिवर्तन होतं. माझा चेंडूला सुंदररित्या स्लॉट केला आणि चेंडू मिडविकेट जनसमाच्या बाहेर जाणारा षटकार.
प्रेक्षणीय फटका उत्तम फटका आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणधुमाळी, चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणकंदन. डीप मिडविकेट सीमर्सच्या बाहेर जाणारा एक उत्तुंग षटकार आणि या 6 धाब्यांनी संघाची धावसंख्या होणे ती 53. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. काही चेंडूंची फेक बाकी आहे. निश्चित या दरम्यान लसित मलिंग भिवंडी, अजित डाकी याच्याकडून सिद्धिविनायक अंजूर संघासाठी या चषकासाठी कॉम्प्लिमेंट्स आलेल्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद अजित डाकी. दिलीप टुकुमार चेंडूला पुन्हा एकदा सुंदर असा फ्लिक केलाय. चेंडू मिडविकेट झोन मध्ये जातोय. एकच धाव या ठिकाणी अर्जित झालेली आणि या एका धाब्याने संघाची धावसंख्या होणे ती 54. 3 बाद 54. श्री समर्थ हॉटेल मित्रो उत्तम मेजवानी, ज्यांच्याकडनं एक रुचकर स्वादिष्ट वडापाव, अंडापाव, डाळमुंडी प्लेट, पाया प्लेट, पाकरी आणि उत्तम आगरी मेजवानी आणि सर्व प्रकारचे थंड पेय. प्रोप्रायटर 22 मधुकर पाटील दापोडे. एक उत्तम सोय. चेंडूला फार झाले मात्र चेंडू आम्ही थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय खराब क्षेत्र. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वाडिश लॉंगॉन रिजन मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण डिस्पेल झाला होता आणि चेंडू मात्र 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर सीमारेषेच्या बाहेर जाणार आपण पाहिलं. चौकारणी संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होती ती 58 आणि विजयासाठी जे लक्ष्य असेल ते 59 धावांचं. मित्र प्रति षटकाचा जर विचार केला तर 14.75 14 ते 15 धावांची एक आवश्यकता आहे. पुढील सामना सुजाता स्पोर्ट्स पिंपलास आणि चिरोबा कोण दोन्ही संघाचे संघटक. त्या ठिकाणी आमचे समालोचक, आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत. मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद मोहन. 59 धावांचं लक्ष्य आहे, एक विशाल लक्ष्य. आपण पुढच्या सामन्याकडे वळूया. चिरोबा कोण संघाचे कर्णधार आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपलास दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. या दरम्यान निश्चितच पंकज भोईर, संकेत मात्रे, कपिल केने, रुपेश केने यांच्याकडून गावदेव भिनार संघासाठी आणि आदित्य ठाकरे चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर ओलिया नाणेफेकीकडे सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुरेश जमाल. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाचे कर्णधार महेंद्र कावणकर, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर चिरोबा कोण संघाचे कर्णधार श्याम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय बंटी चौधरी, त्याचबरोबर देवानंदजी पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की आपण शुभास्ते नाणेफेक करायचे. आपणास विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आमचे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. वेलकम पंडित चौधरी, आपलं हार्दिक स्वागत. आणि देवानंदजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत. वेलकम सुभाषजी कोळी साहेब. कॉइन जे आहे आपण पाहतोय, एक जी बाजू आहे, एका बाजूला युवा सेना आणि दुसरी बाजू शिवसेना. शिवसेनेचेच खरं तर ह्या दोन्ही बाजू आहेत, युवा सेना आणि शिवसेना. हे आपण नामनिर्देशन करायचं आहे आणि हे कॉइन मी आमच्या मान्यवरांच्या हाती सुपूर्द करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक.
श्याम या ठिकाणी बोलणार आहे आणि त्याचं म्हणणं आहे की युवा सेना आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ही चिरोबा कोण संघाने. देवानंदजी पाटील आणि बंटी चौधरी आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत, आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहिलात. श्याम नाणेफेक जिंकलेले. पहिला जो सामना तुमचा झालेला आहे या सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा संघर्ष करावा लागला होता. दिनेश यांचा अँकर रोल केला आणि सरते शेवटी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे आणि क्षेत्ररक्षण करताना, कारण समोरचा संघ जो आहे ही सुद्धा एक कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे. महेंद्र कामनकर अँड कंपनी, रमाकांत यांनी विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. महेंद्र कामनकरने चांगली कामगिरी केली आणि समतोल संघ आहे. क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा असणार आहेत? 40+च्या अंडरमध्ये आमच्या टीममध्ये गोगा आहे, मनोज, दिनेश भोई, तिनिया हे असे चांगले गोलंदाज आहेत की ते 40च्या अंडरमध्ये सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या प्लेअरला थांबवतील. या महत्वाच्या सामन्यामध्ये काय बदल करण्यात येईल संघामध्ये? नाही. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. महेंद्र कामनकर, पहिल्या सामन्यामध्ये तर एक चांगली सुरुवात झालेली आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली जर झाली ते अर्ध अधिक काम झाल्यासारखं असतं. तुला सूर सापडला होता. रमाकांत याला सूर सापडणं ही एक जमेची बाजू आहे, कारण रमाकांत असा एक फलंदाज आहे कुठल्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करू शकतो. फलंदाजी करायची नाणेफेक हरल्यानंतर सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि पॉवर प्ले मध्ये तू रमाकांताने अजूनही कुठल्या फलंदाजाकडे जास्त अपेक्षा असणार आहेत? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि फलंदाजीमध्ये बोललं तर रमाकांत, सचिन आहे, राजमाली आहे, चौथा मी आहे, सुनील आहे. चांगली कंप्लीट टीम आहे. काय रणनीती असणार आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये? काय बदल करण्याचा प्रयत्न असणार आहे? नाही, काही नाही, सेम टीम आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी तुझा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर हा दुसऱ्या फेरीतला सामना होणार आहे दोन बलाढ्य संघामध्ये. चिरोबा कोण विरुद्ध सुजाता स्पोर्ट पिंपलास. चिरोबा कोण संघाचे कर्णधार श्याम यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुजाता स्पोर्ट पिंपलास संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे समालोचक मोहन भोईर तसेच सुभाष धुमाळ सज्ज आहेत धावतं समालोचन करण्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळीजी सर. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि सुजाता स्पोर्ट्स या संघाचे सर्वेसर्वा श्यामजी घरत यांचे सुपुत्र चिरंजीव सुमितजी घरत या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा पडत. धन्यवाद. तसेच आमचे परम मित्र आणि बीसीए पंच म्हणून ज्यांना आपण ओळखतोय सुनीलजी म्हात्रे ही या ठिकाणी या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा पडत. धन्यवाद सुनीलजी म्हात्रे. त्याचे आव्हान ठेवलेले की ते 59 धावांचं हे आपण पाहू शकता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्धपुतला, त्यानंतर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो, त्यानंतर स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेबांचा फोटो, श्री गणेशाची प्रतिमा, त्यानंतर वीर तानाजी मालोसरे यांची प्रतिमा. आव्हान येते 59 धावांचा. बॅक टू क्रिकेट नाव बोलूया सामन्याकडे. पुन्हा एकदा क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. इतिहास कोणी विसरू शकणार नाहीये. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. तानाजी मालोसरे यांची सिंह गर्जना. पहिल्या षटकातील पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडूला हुक केले. बॅकवर्ड स्ट्रो लक्ष्य मार्श 12 चौकार. कशा प्रकारे फटका खेळला गेला होता
अतिशय उत्कृष्ट फटका, थोडा बॅकफुटवर गेला होता, सपोल क्रॉस होऊन हा फटका केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, कुठली संधी नव्हती क्षेत्ररेषेकडे, चेंडू गेला होता सीमारेषेवर चौकार. चौकाराने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज दिलीप. एक्सपिरियन्स कंपेनर आहे, सर्वात अनुभवी असा फलंदाज आहे. अरुण पाटील युवा सेना अधिकारी केवणी यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळी मात्र निशान फटका आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, झेल मात्र पकडू शकत नाही. जीवदान मिळतोय फलंदाजाला, मात्र एका चेंडूवर 2 वेळा फलंदाज वाचवू शकणार नाही. दिलीप तर याची गेली संपुष्टात. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. मिस टाइम फटका होता, झेल सोडला गेला होता, मात्र धावबाच्या रूपाने वाचू शकला नाही. फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे. दिलीप तरे याची गेली संपुष्टात. नवीन फलंदाज रोशन येतोय तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. धन्यवाद सुभाषजी. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन खरोखरच आणि उत्तम लाईव्ह टेलिकास्ट या सर्वांसाठी शुभेच्छांचा वर्षाव येतोय. रोशनी संतोष माळी तसेच सुजाता स्पोर्ट्स या संघाचे सर्वेसर्वा श्यामजी घरत यांची सुकन्या सुहानी श्याम घरत या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आले. धन्यवाद. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी माझा फ्लॅशिंग स्क्वेअर कट आणि ती गोलूच्या वेगाने चेंडू होतोय सीमारेषेवर चौकार. छत्रपती महाराजांचा केला होता. डीप मिड विकेट सीमारेषेवर चेंडू गेला होता चौकारासाठी. या चौकाराने कव्हर पॉइंट ना सीमारेषेवर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते ती 9. आव्हान जे आहे ते 59 धावांचं आव्हान आहे. 59 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुळे या संघाला. ग्रामीण फिल्ममधील आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. यावेळी मात्र पॉइंट खेळून येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे विफल होत आहे. बाकीचं चोख काम बजावत होतं. इष्ट निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम चेंडू हाताला गेला होता. कमबॅक करतोय गोलंदाज हेमंत हरट. दीपकजी म्हात्रे पिंपलास, एक निष्ठावंत शिवसैनिक दीपकजी म्हात्रे पिंपलास यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा. धन्यवाद दीपकजी म्हात्रे. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताला जातोय. हेमंत हराड याच्या मार्फत कमबॅक करतोय. 2 निर्धाव चेंडू हाताळतोय. सर्वात अनुभवी असा गोलंदाज आहे. जरा निश्चितच गावदेव भिनार संघाचा जर विचार केला तर सिटी फूड मधून हेमंत हराडने यावर्षी धनेश 11 संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. हेमंत यावेळी मात्र अडव्या बॅटने चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 1-11 आणि पहिल्या षटकाचा समाप्तीचा इशारा येतोय. सुभाष, आपण जर पाहिलं पहिल्या षटकारामध्ये थोडसा बॅकफुटवर आहे, कारण की आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती निश्चितच राखता आलेली नाही. आता मात्र जे आस्किंग रन रेट ते वाढलेलं असेल, कारण की 3 षटकांच्या अंती विजयासाठी लक्ष असेल ते. आता मात्र जे आस्किंग रेट आहे ते 16 धावांचं आहे. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. बंदऱ्यामध्ये काल्लेर या संघाचे नामांकित खेळाडू, ज्युनियर 40+ या संघातील नामांकित खेळाडू पांडुरंगजी पाटील साहेब आमचे परममित्र, तसेच 40+ बंदऱ्यामध्ये काल्लेर या संघाचे संघनायक तसेच आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद.
पहिल्या षटकासमाप्तीनंतर 1-11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सिद्धविनायक अंजूर या संघाकडून. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर जयेश वखारे. सामनाकडे फलंदाज आकाश. मध्ये दूरवर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण जे पॉवरफुल षटक होतोय त्याची समाप्ती झालेली आहे. मात्र अजूनही 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉट द थर्ड मॅन त्यानंतर मिस टाइम फटका निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आव्हान आहे ते 59 धावांचं. अजूनही 48 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी सिद्धविनायक अंजूर या संघाला. यश सामनाकडे फलंदाज पुन्हा एकदा आकाश. फुलटाच चेंडूला सोन केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर. मग एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत मात्र 2 धावा रोखू शकलेले नाही फलंदाज आकाश याचा. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या ओढून होती ती 13. हरीश याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे प्रयत्न केला गेला होता हरीश मार्फत. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत हरीश याने. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. सुरक्षित हातांची झोल आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय सिद्धविनायक अंजूर या संघाचा. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इनसाइड आउट. चेंडू खूप वेळ हवेत होता. सरळ तैनात असलेल्या क्षेत्ररक्षक हातामध्ये हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. माझ्या उजव्या बाजूला एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर राजू पाटील. त्यानंतर भिवंडीचा बुलंद आवाज मोहन भोईर सर. त्याचं मोहन भोईर सरांचे सुपुत्र मेहुल भोईर यांच्याकडून सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचे ताडाल येथून कैलास चौधरी यांच्याकडून या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जयेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिमा चेंडू म्हणता येणार नाही कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय. पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर. वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होती ती 14. 59 या लक्ष्याचा पाठलाग करताना सिद्धविनायक अंजूर संघ दुसरं षटक मार्गस्थ आहे. गावदे भिनार संघाकडून जयेश वखारे बॉलिंग मार्कवर. माझ्या फलतूरमध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून चिकी रन्स घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगलने धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकर धावा झलकल्या जातात त्या 15. अजूनही चित्र क्लिअर दिसत नाही कारण ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग व्हायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग पाहायला मिळत नाही सिद्धविनायक अंजूर संघाकडून. याचं कारण अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी हेमंत हरट त्यानंतर जयेश वखारे याच्याकडून. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धाव समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या ओढून होते ती 16. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टिचून गोलंदाजी केलेली आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची
मुभा दिलेली नाही, स्वतंत्र दिलेलं नाही, बांधून ठेवलेलं आहे सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत गावदेवी भिनार संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जयेश सामनाग्र फलंदाज रोशन. यावेळी फुलटाच चेंडू, फायदा उचलता आलेला नाही, केवळ एकच धाव. धावसंख्या 1 ने वरून होते ती 17. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. यापुढील 2 षटकामध्ये कुठल्या संघाला असेल खतरा हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात. मॅच की अगली कहाणी सुनते मोहन भोईर सर की जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाळ. खरोखरच गेली 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये उत्तम रंग ज्यांच्या माध्यमातून भरला जातोय. सुभाषजी धुमाळ उत्तम सहकारी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय. मित्र खरोखरच उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि खरोखरच टेलिकास्ट जे आपण पाहतोय प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून या सर्वांसाठी शुभेच्छांचा वर्षाव येतोय. शिवशक्ती ताडाली या संघाचे माजी खेळाडू कैलाश गणपत चौधरी, तसेच चिमुकले पाकी राज जोशी, टेमगर भादवड या ठिकाणी ही चिमुकली या स्पर्धेला शुभेच्छा पाठवते. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र आपण पाहतोय 2/17 चे लक्ष्य, 59 धावांचं जे विशाल लक्ष्य हे आमचं मान्यवर कक्ष आणि सुसज्ज असे जे गॅलरी आणि प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय. जणू काही आपण साऊथ आफ्रिका या ठिकाणी या स्पर्धेची मजा घेतो असं वाटतंय. 1 धाव अर्जित केली जाते. चेंडू मिडावला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. 1च धाव अर्जित. एकदम संघाची धावसंख्या होते ती 18. दिनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग शो. दिनाजी पाटील, उमाकांत पाटील ही जोडी म्हणजे खरोखरच कृष्ण आणि सुदाम. स्लोवन डेरिवली थोडस इन्स्टास्ट्रोक आपण पाहतो. चेंडू मिडऑफला जातोय आणि 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होती ती फलंदाजाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20. मंजिल अभी भी बहुत दूर आहे, कारण की जे लक्ष्य आहे ते 59 धावांचं. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात आता उर्वरित 10 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा लाभ केला. वारिश शॉट, वारी ग्लोरस प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. वारिश लॉंग ऑन लॉंग अप क्रिकेट बद्दल सर्व बंदऱ्यामध्ये कल्लेर संघाचे नामांकित खेळाडू 40+ रमेशजी पाटील, अरविंदजी पाटील आणि तानाजी पाटील. धावसंख्या ती 33. सॉरी, धावसंख्या होती ती 26. विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. षटकात थोडासा कमबॅक होतोय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. सामन्यावर विजय संपादित करायचा असेल तर अशाच फटक्यांची आवश्यकता आहे गावदेवी अंजूर या संघाला. चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. चेंडू डीपेक्षा कव्हरला रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र 2 धावा अर्जित करण्याची संधी, कारण की 2 फलंदाज सुरेखाचा समन्वय ताळमेळ सुरताळ या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 28. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 31 धावांची गरज. सामन्यात थोडीशी पकड मौजूद आहे ती गावदेवी भिनार या संघाची. मनोहर केशव भोईर भिनार या ठिकाणी ते स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा पाठवतात. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं तर बॅक टू बॉलरचा मारा केला होता, मात्र आपल्या फाडोत्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आला नाही. चेंडू डीप कव्हरला जातो. उत्तम क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज गुणीच्या ओघामध्ये चेंडूला फील्ड करतोय. मात्र तोपर्यंत मात्र वेल होती धाव घेण्याची आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या 29. आता विजयासाठी जे लक्ष्य असेल 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची आवश्यकता. सामन्यावर थोडस वर्चस्व गावदेवी भिनार या संघाचं.
चेंडूला थोडासा स्लॉक केलं होतं, क्रॉस द लाईन खेळून चेंडू जातोय मिडॉनला. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुनील एका संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे, उत्तम क्षेत्ररक्षण देखील करतोय. एकच धाव अर्जित. आता मात्र विजयासाठी जे लक्ष्य असेल ते 29 धावांचा 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यावर विजय संपादित करायचा असेल तर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट, डू अँड डाय सिच्युएशन, करो या मरो. बंदऱ्यामध्ये कल्लेर या संघाचे नामांकित खेळाडू आमचे परम मित्र 40+ सिनियर 40+ या संघातील रमेशजी पाटील, अरविंदजी पाटील, राजन पाटील आणि नामांकित पंच म्हणून ज्यांना आम्हा नेहमीच पाहतोय कबड्डीचे नामांकित पंच तानाजी पाटील. या स्पर्धेला आयोजनाला नियोजन त्यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद मित्र. हे आमचं मान्यवर कक्ष, मान्यवर कक्षामध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा या संघातील नामांकित खेळाडू आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे मान्यवर सदानंद घरजी साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर, सुभाजी कोळी साहेब. सदानंद खरोखर त्यांचं नाव घेतल्यानंतर एक आनंद आणि नेहमीच ज्यांच्या जीवनामध्ये अतिशय आनंद आहे, ज्यांचं नावामध्येच आनंद आहे, असं एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर विराजमान आहे सदानंद घर साहेब. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. संजू चेंडूला सुंदरसा फॉल्स केले, बार शॉट, बारीक ग्लोरी स्टॉक, सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि चेंडू वाढ. प्रगती पथावर आहे आणि विजयासाठी जे विशाल लक्ष्य आहे, जर हे विशाल लक्ष्य पार करायचं असेल तर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट आणि परिस्थिती याची सिद्धिविनायक अंजुरे संघासाठी डू अँड डाय सिच्युएशन आहे. आता मात्र उर्वरित 5 चेंडू अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, 23 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच चेंडूवर घणाघातीचा प्रहार झालेला आहे. या ठिकाणी मात्र सुंदर पॅक अतिशय उत्तम चेंडूची फेक झाली होती, ब्लँड स्विंग झाला होता फलंदाज आणि या अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव जातो. आपण बघू शकता कशा प्रकारची चेंडूची फेक झाली होती. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उत्तम चेंडूची फेक. पहिल्या चेंडूवर मार खाल्यानंतर थोडासा कमबॅक होतोय. गोलंदाज संजू पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडू, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू हा मध्ये क्षेत्ररक्षक आली, उमाडा कॅच, उत्तम झेल कलेक्ट केला जातोय, फलंदाज बाद होतोय. आता मात्र जवळ मिशन इज इम्पॉसिबल झालेलं आहे ते सिद्धिविनायक अंजूर या संघासाठी, कारण की विजयासाठी जे लक्ष्य असेल 3 चेंडू आणि 23 धावा. कुठल्या प्रकारचा वाईट चेंडू किंवा नो चेंडू जर टाकला नाही तर या सामन्यावर विजय संपादित झालंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. मित्र, खरोखरच आमचे परम मित्र संदीप मोरे या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षावाली, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. एका सुंदर फेक, अतिशय प्रतिमय चेंडू आपण पाहतोय. मला वाटतं फलंदाज या ठिकाणी बाद होते, कॉट बँड थोडस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडू बॅटची कट घेऊन एस्टॅनच्या मागे चेंडू उत्तमरित्या गॅदर केला जातो, कलेक्ट केला जातोय. आता मात्र जवळ मिशन इज इम्पॉसिबल झालेली आहे. सामन्याचं पिक्चर क्लिअर झालेलं आहे, कारण या सामन्यावर पकड मजबूत झालेली आहे गावदेवी भिनार या संघाची. फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे. मित्र, युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. टाईप करायचं आहे आदित्य ठाकरे चषक. संजू फक्त एक फॉर्मॅलिटीज आहे.
पुन्हा स्ट्राईक स्ट्रोक पाहतोय. वाडा कॅच आणि आणि मित्र की विक्रम प्रस्थापित होते या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज संजू गावदेवी भिनार या संघाचा. गावदेवी भिनार अभिनंदन, हार्ड लक, सिद्धिविनायक अंजूर आणि गुड लक. गावदेवी भिनार सामन्यातील सामना वीराचा पुरस्कार आणि बॅक टू बॅक दुसऱ्यांदा सामन्याचा पुरस्कार ठरतोय, मानकरी ठरतोय हेमंत हरड. मॅन ऑफ द मॅच हेमंत हरड यांनी पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच. मी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सुभाषजी कोळी साहेब तसेच सदानंदजी घरत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हेमंत हरड यांना प्रदान करायचा आहे. जे आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत शिवसाई इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सागर पाटील, दिग्विजयजी पाटील आणि मोनीजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. आणि हे ट्रॉफी स्पॉन्सर करतायत सदानंदजी घरत आणि सुभाषजी कोळी आपल्या शुभ हस्ते. हेमंत सर्वप्रथम अभिनंदन, कारण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारापेक्षा विजय जो प्राप्त केलेला आहे फार महत्वाचा असणार आहे. काय वाटतंय? हां, खूप चांगलं वाटतंय. आज आमची टीम खूप चांगली खेळत आहे. पूर्ण वर्षभर आमचा टीमचा परफॉर्मन्स थोडा खराब होता, बॅड लक चालू आहे. पण मी तर म्हणून की हेमंत हरडेला सूर गवसणं म्हणजे भिनार गावचं 85 ते 80% सक्सेस. काय वाटतं याविषयी? नाही, असं काय नाही. काही वर्षी बरेच वर्ष आम्ही तर खेळलो आमच्या गावातून, खूप फायनल मारल्या, पण यावर्षी टीमचा सपोर्ट पण नाही म्हणून आम्ही हारतोय. यानंतर काय रणनीती असणार आहे? रणनीती नाही, आता गेम प्लॅन बघूया, मॅच मध्ये समजेल. ऑल द बेस्ट हेमंत. हेमंत हरड इज द मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड हेमंत हरड and best luck for next match.